सर्वाधिक प्रभावी साधन म्हणजे ते नियम, आणि या नियमांतर्गत आपण या स्पर्धा ज्या ठिकाणी खेळत आहोत. चला, पिटसाई कोण संघाचा 12वा खेळाडू असेल, थोडस घाईनं आणि धावत आलात तर तेवढंच आम्हालाही सहकार्य होईल. चला, मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. क्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर ही संपूर्ण स्पर्धा, इंडिया क्रिक या युट्यूब वाहिनीवर आजची संपूर्ण स्पर्धा आहे. या स्पर्धेला आपण या ठिकाणी प्रसारित करत आहोत. आलेल्या त्यांच्याही संपूर्ण टीमचं वेलकम आहे, स्वागत आहे. स्कोररच्या भूमिकेमध्ये सिद्धेश काप आमच्या दरम्यान जॉईंट होतात, त्यांचंही हार्दिक स्वागत. चला, पॉवर प्लेचं पहिलं षटक येईल प्रसाद सेंडकर सर आणि त्यांच्या बरोबरीने नैनिश पाटील सर, आमच्या ऑफिशियल अंपायर. याच्या दिवसामध्ये आपल्याला ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये नियमांची अंमलबजावणी करताना मैदानावरती पाहायला मिळतील. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण जाऊयात या स्पर्धेच्या पहिल्या लढतीकडे, जिथे मजगाव संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं की प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू, मैदानाचा अंदाज घेऊ आणि इनिंग क्रमांक 2 मध्ये जो धावफलक पिटसाई कोणचा संघ मैदानावरती उभा करेल त्याला चॅलेंज देऊ. आणि त्यासाठी आता सलामीची जोडी जितू अडखले आणि त्यांच्या बरोबरीने अभिषेक साळवी, हे प्रारंभिक सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. तर गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेच्या हातामध्ये चेंडू. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे 30 सर्कलच्या बाहेर. मिड विकेट आणि त्याच्या बरोबरीने एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये अंपायर सिग्नल. लेट्स प्ले. मॅचला होती सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ दिस टुर्नामेंट. पहिला बॉल घेऊन गोलंदाज निघालाय. पहिला बॉल ऑन साईडला फटकालाय, सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं गेलंय. डिरेक्ट हिटची संधी होती ते जरूर, आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल धावेनं या मॅचला सुरुवात. सत्र सकाळचं आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये एकंदरीत आजचा आपण हवामानाचा अंदाज केला तर मैदानावरती हवा नाहीये. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वेट अँड वॉच, संयम आजच्या दिवसामध्ये तेवढाच महत्वाचा घटक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती आला सिंगल आणि या सिंगल रन्सनं टीम पिटसाई कोणनं आपल्या धावांचं खातं उघडलंय. जितू अडकलेच्या बॅटमधून पहिली धाव. आता डावकुऱ्याचा बॅटर अभिषेक साळवी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला दाखल. जसं डावकुऱ्याचा बॅटर स्ट्राईक एंडला आला, क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदलाव. बरोबर एक खेळाडू काऊ कॉर्नर रिझन मध्ये आणि एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळाडू तैनात. अकोटप्प्याचा बॉल होता. डिक्लेरेशन म्हणजेच घोषांकित झोन मध्ये बॉल निघून गेलाय. एकापेक्षा अधिक काही नाही मिळणार. या मैदानाचा तुम्ही एकंदरीत भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेतला तर मागे हे मैदान बंद आहे, त्यामुळे आता गोलंदाजांकडे देखील इथे तेवढंच बेनिफिट या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. अकोटप्प्याचा बॉल होता. बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. घोषांकित झोन मध्ये जात असताना धावफलक जाऊन पोहोचले 2च्या घरामध्ये. पॉवर प्लेचं तुम्हाला अगदी असं म्हटलं जातं की पॉवर प्ले म्हटलं तर फलंदाजासाठी मेजवानीचं षटक, आणि मागचे 2 चेंडू तुम्ही पाहिले तर आतापर्यंत अप्रतिम गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने बिगेट खेळण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा मागे ठेवला, गुडले स्पॉट आणि त्याच्यावरून हलकासा बाउन्स बॉलला दिला. म्हटलं जातं की स्लोवर अँड क्लेवर, थोडंसं स्लो केलं आणि बरोबर AK-47 ज्याच्या जर्सीच्या मागे नंबर आहे त्या AK-47ला या बॉलवरती जर आपण पाहिलं तर शांत ठेवलं. 3 चेंडू आणि आतापर्यंत त्यांनी 2 धावा खर्च केल्या. त्या पॉवर प्ले मध्ये खूप चांगली गोलंदाजी. मजगाव संघाचा प्रथमेश. यावेळी खराब चेंडू आहे. अंपायर सिग्नल आपण पाहताय, पंचांचा इशारा येतोय. दॅट्स अ इनव्हॅलिड बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 आहे, तो नो बॉलला इंडिकेट करतो आणि तो इंडिकेटर आपल्यापर्यंत आलाय. एक 1+1 अशा 2 धावा. चला, याच्यानंतर असणारे फ्री हिट म्हणजे बॅटरच्या खिशामध्ये लायसन आहे. इथे 2 गोष्टींचं उल्लंघन झालं. एक म्हणजे रनआउट आणि दुसरं म्हणजे हँडलिंग द विकेट. या 2 गोष्टी सोडल्या तर फलंदाजाला कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये. चला, घोषांकित झोन मध्ये बॉल गेलेला आहे त्यामुळे स्ट्राईक चेंज नसेल याची प्लीज आपण दक्षता घ्या. घोषांकित झोन मध्ये बॉल गेला होता आणि ज्यावेळी डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल जाईल तिथे तुम्हाला स्ट्राईक रोटेट नाही करता येणार, याची प्लीज आपण दक्षता घ्या. मागचे 3 चेंडू पाहिले तर खूप चांगले होते. इथे जर पाहिलं तर कुठेतरी अतिरिक्त स्पीड देण्याचा प्रयत्न झाला आणि तिथून एक भीमरचा नो बॉल पाहिला. अगेन पुढचा बॉल आहे फ्रीट. फ्रीटचा बॉल अकुटप्पा होता. हवेमध्ये चेंडू, धोका नाहीये. जजमेंट जरूर करतायत. झेल ड्रॉप, एक धाव कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे नकार दिला. नाही म्हटलं
जितू अडकलेने आणि एका धावेवरती इथे पुन्हा एकदा थांबवलं गेलंय, झेल टिपले गेले आणि दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न जरूर इथे नाकाम केला गेला. स्ट्राईकवरून कॉल आला नाही आणि या दोन्ही बॅटर मधला तालमेल आपण या बॉलवरती पाहिला खूप सुरेख. हो नाही, कधी थांबायचं कधी धावायचं याच्यामधील तालमेल दोन बॅटर मधलं असणं खूप मैदानावरती गरजेचं असतं आणि तो कॉलिंग खूप चांगली पाहिली. रणसंख्या जर आपण पाहिली तर बरोबर पंजा उघडला इथे पिटसाई कोणच्या संघानं. 5 लॉस ऑफ नन विकेट. राऊंड द विकेटने अकूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला, चेंडू हवेमध्ये आणि सरळ डिपॉझिट केला स्टँड मध्ये इथे 6 धावांसाठी षटकार. ऑन साइडला पाहिले तर ऑन साइडची बाउंड्री थोडीशी जवळ आहे. अकूट टप्प्याचा बॉल दिला, पॉवर प्लेचा भरपूर वापर केला आणि बॉलला सरळ पाठवून दिलं स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. या स्पर्धेमधून जितू अडकलेच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. मागच्या बॉलवरती जर आपण काही घडामोडी पाहिलं तर त्यांनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवली, स्वतःवरती विश्वास दाखवला. कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुमचा आत्मविश्वास, तुमच्यावरती असलेला भरोसा हे क्रिकेटच्या मैदानावरील सर्वाधिक महत्वाचा आणि व्हॅल्युएबल ऍसेट आहे. बॅकफुटला गेले, आणखीन एक खूप चांगला फटका. बॉलने थोडासा टर्न केला आणि बॉल सरळ निघून गेला सीमा रेषेच्या बाहेर. अगेन दिस इज अ 4 रन. आणखी निघालाय चौकार. रणसंख्या 15च्या घरामध्ये सुरुवातीला पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी प्रथमेशने हाताळली होती. एक नो बॉल आला, त्याच्यानंतर एक षटकार, एक चौकार आला आणि अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर पिटसई कोणच्या दोन्ही फलंदाजाने प्रथमेशचा भरपूर समाचार घेतला. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पिटसई कोण संघ जर पाहिला तर लॉस ऑफ नन विकेट्स, धाव फलकावरती धाव आहेत 15. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहे. त्याची प्लीज आपण नोंद घ्या. जर पहिली 3 षटकं तुमची 15 मिनिटांमध्ये कंप्लीट नाही झाली तर मग तुमचा एक एक्स्ट्रा खेळाडू हा तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये उभा करावा लागेल. याची प्लीज आपण नोंद घ्या. गोलंदाजी ट्रॅकवरती भावेश आलेत, पॉवर प्लेचे निर्मद हटवले गेलेत आणि क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकताय. डावखुरे हाताचा बॅटर जसा स्ट्राईक एंडला आला ऑन साइडला बरोबर मिड विकेट, त्याच्या बरोबरीने लॉंग ऑन. एक खेळाडू पाहिला तर लॉंग ऑफ रिझर्व मध्ये तैनात केला गेला. काऊ कॉर्नर थोडासा वाईडिश आहे आणि बरोबर जर तुम्ही एक खेळाडू पाहिला तर स्वीपर कव्हर मध्ये तैनात केला गेलाय. गोलंदाज भावेश राऊंड द विकेट इन ऍक्शन. पहिला बॉल होता. दिस इज अ मॅग्निफिसेंट डिलिव्हरी. बॉलला हाताळलं, अगदी अतिरिक्त स्पीड आणि सिमेंटची विकेट म्हटली तर बॉल अतिरिक्त स्कीट होतो. जर बॉल पडल्यानंतर तसा जो काही स्पीड होता त्या स्पीडने या ठिकाणी फलंदाज अभिषेक साळवीला बीट केले. पहिलाच बॉल खूप सुरेख. यावेळी पुढे हाताळलं तेज तर्राल बॉल. आणखीन एक खूप चांगला चेंडू आणि गोलंदाज भावेशचं आपण कौतुक करूया. तो अगदी सांगतोय की किंचित थोडासा या ठिकाणी बचावलाय. पहिला बॉल पाहिला त्याने आखूड टप्प्यावरती हाताळला, गुडले स्पॉटवरती दुसरा बॉल घेऊन आले. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जाते की तुम्हाला प्रत्येक बॉलवरती लेंथ आणि लाईन ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. गोलंदाजाचं अस्त्र म्हणजे लेंथ, लाईन आणि टर्न या 3 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही मात्र कोणत्याही फलंदाजाला नमवू शकता. मागच्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं अक्षरशः रफ्तार आणि या दोन्ही चेंडूवरती भावेचा दबदबा. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आतापर्यंत खूप सुरेख गोलंदाजी. वन्स अगेन कुटापाचा बॉल होता. अंपायर सिग्नल घोषांकित रिझन मध्ये गेलेला चेंडू जो पिटसई संघाला 1 धाव देऊन जाईल. रणसंख्या पाहिली तर 16च्या घरामध्ये आणि इथे अभिषेक साळवीला समजावं लागेल. दुसऱ्या बाजूला जितू अडकले खूप चांगली बॅटिंग करतो, त्याला स्ट्राईक एंडला आणणं हे तेवढंच महत्वाचं आहे. कारण जो खेळाडू तुमच्या मैदानावरती चांगली फलंदाजी करतो त्याला स्ट्राईक देणं, त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवणं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि इथे जरी आपण पाहिली तर थोडीशी खराब फलंदाजी. आणखीन एक चेंडू हवेमध्ये घोषांकित झोन मध्ये बॉल निघून गेलाय. याचा अर्थ की स्ट्राईक रोटेट नाही होणार. आतापर्यंत 4 बॉल फेकलेत आणि 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केले त्यावेळी भावेशने. खूप चांगली गोलंदाजी. इथे मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेत असताना आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रणसंख्या जर पाहिली तर आता 17चा खतरा धावफलकावरती 17 आणि येणाऱ्या या षटकातील जवळजवळ 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. सिद्धेश काप आहेत आमच्या बरोबरीने अगदी स्कोररच्या भूमिकेमध्ये. त्यांना आपण नेहमीच पाहिलेलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 3 मध्ये द स्कोरर हा उल्लेख सापडतो. स्कोरर म्हणजे एक असा व्यक्ती जो संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा ठेवण्याचं काम करतो आणि सध्याच्या घडीला आमच्या बरोबरीने सिद्धेश काप आहेत. तुमचं वेलकम. यस यावी यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्टांच्या वेळेत पहिला हादरा लागलाय बॅटिंग करणाऱ्या पिटसई संघाचा फलंदाज डिपार्ट्स.
17 आणि आपण मगाशीच म्हटलं 17चा खतरा आणि पिटसई कोणला इथे पहिला हादरा लागलाय आणि फलंदाज अभिषेक साळवे त्याला माघारी परतावं लागलं. रणसंख्या 17च्या घरामध्ये शेवटचा आणि अंतिम चेंडू. भावेशच्या गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर कॅप्टननं दाखवलेला विश्वास आणि त्याच्यावरती सार्थ ठरलेला आतापर्यंत गोलंदाजी. 9 बॉलमध्ये केवळ 5 धावांची खेळी या ठिकाणी अभिषेक साळवीने सादर केली. नवीन फलंदाज भावेश लोखंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. म्हणजे भावेश वर्सेस भावेशचा मुकाबला. शेवटचा आणि अंतिम बॉल षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावर. गोलंदाज निघालाय. अकुटप्प्याचा बॉल यावी. पंचांचं सिग्नल दोन्ही अंपायरकडे जरूर पाहिलं. अंपायर सिग्नल ओव्हर कंप्लीट. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. 17 आणि 17 वरती एक गडी बाद. चला मालूक कोण आणि कोडे दोन्ही संघाचे कॅप्टन असतील आणि त्या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे प्लीज आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. पुढची मॅच आपल्या दरम्यान येईल. एका बाजूला मालूक कोण आणि दुसऱ्या बाजूला असेल कोडे. 2 षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा पिटसई कोणचा संघ आहे तो आहे 17च्या घरामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती बदलाव. नयनच्या हातामध्ये चेंडू. नयनचा पहिलाच बॉल. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे आणखीन एक हादरा लागलाय. फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं पतन. मालूक कोण आणि कुडे संघाचे जे संघनायक आहेत त्यांना विनंती आहे आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. नयनच्या हातामध्ये जो या संघासाठी कदाचित अडचणीमध्ये वाढ करत होता कारण खूप चांगली बॅटिंग त्याच्या मैदानावरती जर आपण पाहिलं तर 4 बॉलमध्ये 11 धावांची एक अफलातून इनिंग त्याने मैदानाच्या आतमध्ये पेश केली. नयन आणि नयनच्या पहिल्याच बॉलवरती परागच्या हातामध्ये बॉल देत असताना पहिल्या विकेटचं पतन. नवीन फलंदाज दीप शिंदे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर इथे गोलंदाजाचा कॉन्फिडन्स थोडासा आहे. आणखीन एक तेज सरळ चेंडू. मसगावच्या गोलंदाजांना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपली कला खूप चांगल्या रीतीने पेश केल्या. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर भावेशनं जसं कमबॅक केलं. गोलंदाज नयन गोलंदाजी ट्रॅकवरती आले. पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बीट. म्हणजे आतापर्यंत खूप चांगले स्पेल. बॅकफुटला गेले. जागा बनवली. खेळाडू आहे. बॉल जज करतायत. झेल धरणीला दान. इथे आपण पाहिलं तरी ते 2 धावा सहजरित्या कंप्लीट आणि या 2च्या मदतीनं दाफलकाचा एकंदरीत आपण विचार केला तर 19च्या घरामध्ये झेल तुम्हाला टिपावे लागतील. बघा क्रिकेटच्या मैदानावर जर आपण पाहिलं तर एक समीकरण आहे. कॅचेस विनिंग द मॅचेस. छोडोगे कॅच तो भैया हारोगे मॅच. तुम्हाला कॅच कॅरी करणं हे फार महत्वाचं आहे कारण कंपल्सरी चेस या नियमामध्ये आपण खेळत आहात. एक धाव ही तेवढीच महत्वाची आहे. 19 3 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज नयन. फुलर लेनचा बॉल होता. ड्राईव्ह लेंथ वरती होता. ऑन साइडला फटकालाय. सर्कलच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट. धावांचा आकडा जर आपण पाहिला तर तो जाऊन पोहोचतोय 20-20च्या घरामध्ये. जवळजवळ या षटकातील आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 डिलिव्हरी सरले. पहिल्या षटकाचा आपण एकंदरीत ग्राफ पाहिला होता. 15 धावा. कुठेतरी वाटलं होतं की पिटसई कोणचा संघ हा अक्षरशः मैदानावरती गोलंदाजावर तुटून पडतोय की काय. मात्र त्याच्यानंतर जसा भावेश गोलंदाजी ट्रॅकवरती आला त्याने एक विकेट मिळवली. 2 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर आलेला नयन ज्याने आतापर्यंत 4 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. खराब गोलंदाजी. अकोटाप्याचा बॉल होता. इथे एलिव्हेशन प्रॉपर आहे का. मात्र इथे पाहिलं तर चेंडू मैदानाच्या आतमध्ये जरूर कॅरी होईल. 3रा धावेचा प्रयत्न. इथं 3 धावा या बॉलवरती सहजरित्या कंप्लीट झाल्यात आणि या 3च्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. एक खराब क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये बॉल होता. तुम्हाला जजमेंट करावं लागतं. बॉल कॅरी करावा लागतो आणि जसा मगाशी आपण उल्लेख केला की छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. क्रिकेटचा खेळ तुम्हाला नेहमी हेच सांगतो की एरर इज अ हॉरर. चुकी म्हणजे भीती. आणि ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चुकी कराल त्यावेळी प्रतिस्पर्धी संघाला मिळालेली एक संधी आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. मिळालेल्या संधीला चांगल्या रीतीने कन्वर्ट करणं हे तेवढंच महत्वाचं.
फुलर लेनचा बॉल होता ऑन साइडला फटकाला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून स्टेट डाऊन दी ग्राउंड मैदानाच्या बाहेर इथे आलाय षटकार. तीन षटकाचा खेळ संपला. तीन षटकाच्या एकेरीस धावफलकावरती धावा पाहिला तर 29-29. शेवटचं आणि अंतिम षटक येईल. चला मजगाव टीम घाई करा. टाइम इज अ मनी असं म्हटलं जातं की वेळेला गांभीर्याने घेणं हे फार गरजेचं आहे. वक्त किसी का गुलाम नाही होता, वेळ कुणाचीच गुलाम नाहीये. त्यामुळे विनंती आहे ही संपूर्ण स्पर्धा जर पाहिली तर डे लाईट मध्ये आपण कव्हर करतोय आणि फ्लड लाईटची व्यवस्था या स्पर्धेला नाहीये. त्यामुळे विनंती असेल की प्लीज थोडंसं घाईनं आपण प्रत्येक इनिंग कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूयात. 29 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. मनोज पाटील सर आपलं देखील सरचे स्वागत, वेलकम. आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालात. व्हॉइस ऑफ वाशेगाव हिंदीचा एक दमदार आवाज आणि त्यांचं देखील गोलंदाजी ट्रॅकवरती विरो आलाय. आणखीन एक तेज थर्रा चेंडू, क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक मागे आहे. थोडीशी चुकी झाली. एक धाव. अंपायर सिग्नल पाहत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 आहे जो 22 ला इंडिकेट करतोय. तो इंडिकेटर आपल्यापर्यंत आला आणि एक धावेच्या मदतीनं रणसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचते 30च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल यावेळी पाहिलं तर ड्राईव्ह लेंथ वरती बॉल होता ऑन साइडला. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. इथे 2 धावा आल्यात आणि या 2च्या मदतीनं धावफलकाचा एकंदरीत ग्राफ पाहिला, आलेख पाहिला तर तो जाऊन पोहोचेल 32-32च्या घरामध्ये. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. इथे धावा तुम्हाला कराव्या लागतील कारण पहिल्या षटकामध्ये आलेल्या 15 धावा आणि त्याच्यानंतर उतरलेला ग्राफ आणि त्याला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आता दोन्ही फलंदाजाच्या खांद्यावरती. स्लोवर अँड क्लेवर व्हेरिएशन इज अ मोस्ट डेंजरस वेपन इन अ टेनिस क्रिकेट. मागच्या चेंडूवरती माझ्याकडून काय चुकलं आणि या बॉलवरती मी काय करेक्ट करू शकतो ते गोलंदाजाने दाखवलेलं. स्पीड नाही दिली. फलंदाजाला सांगितलं की इथे तुम्हाला ताकद वापरावी लागेल आणि बीट झाले. बॅटची फेस जी आहे ती लवकर क्लोज झाली. अगेन हा तेज तर्रार चेंडू होता. पंचांकडे दाद मागितले. अंपायर सिग्नल लेग बायचा इशारा आला. एक एक्स्ट्रा धाव जी संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना धावांचा जो आकडा आहे तो जाऊन पोहोचेल 33-33च्या घरामध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 डिलिव्हरीज आर लेफ्ट ऑफ फर्स्ट इनिंग. पहिल्या इनिंग मधील शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडू. राईट मुर्द विकेटने आले. तिनके आणखीन एक स्लो केलं, गती कमी दिली होती. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्यांच्या डोक्यावरून हॅलो टाटा बाय बाय करत बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार. 39-39च्या घरामध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. शेवटचा आणि अंतिम बॉल. गोलंदाज वीरू शिगवन गोलंदाजी ट्रॅकवरती पंचांच्या डाव्या बाजूने निघालेत. शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल. इथे आणखीन एक तेज सरळ चेंडू जोपर्यंत बॉलला कॅरी केलं जाईल. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहसा आपण हे चित्र मैदानावरती पाहता. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. एक धाव येईल आणि एका धावेच्या मदतीने इनिंग क्रमांक 1चा खेळ संपलाय. धावफलकाचा एकंदरीत ग्राफ पाहिला तर तो आहे 39च्या घरामध्ये. येणारी 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 10च्या सरासरीनं बरोबर 41 धावा करायचे आहेत. 41 इज अ टार्गेट. चला मालूक कोण आणि कोडे दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत, त्यांना विनंती आपण या. मालूक कोण आणि त्यांच्या विपक्षामध्ये कोडे दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस करणार आहोत. चला पिटसाई कोण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण संपूर्ण स्पर्धा पाहिली तर आपण 1 तास या स्पर्धेमध्ये उशिराने चालत आहोत. मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करेल, फ्लडलाईटची व्यवस्था नाहीये. डे लाईट मध्ये संपूर्ण स्पर्धा आपण कव्हर करत आहात आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जोपर्यंत सूर्यनारायणचा प्रकाश मैदानावरती आहे तोपर्यंत आपल्याला ही स्पर्धा कव्हर करायची. एकदा की अंधार पसरायला सुरुवात झाला तर नियोजित षटकं कदाचित कमी केली जाऊ शकते. त्यासाठी प्लीज आपण थोडस घाईनं मैदानावरती उतरण्याचा प्रयत्न करा. बघा ट्रेन उशिरा झाली तरी आपण उशिरा नसं जायचं. आपल्याला प्लॅटफॉर्मवरती आपल्या वेळेतच पोहोचावं लागतं. ट्रेन उशिरा आहे म्हणून आपल्याला उशिरा जाऊन नाही चालत. आपल्याला वेळेच्या आधीच पोहोचावं लागतं. त्यासाठी विनंती आहे, चला मैदानावरती या प्लीज.
एका लाईन मध्ये मैदानावरती पिटसई कोणचा संघ दाखल होताना आपण पाहताय आणि ग्रामीण क्रिकेटचं मनोसर्य वैशिष्ट्य आहे या विभागामध्ये लाईव्ह मॅचेस आपण फार कमी पाहतो आणि त्यातल्या त्यात मिळालेली संधी आहे त्या संधीसाठी प्रत्येक खेळाडूला आपल्याला जी जी भूमिका दिली आहे त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून करणं हेही तेवढंच गरजेचं आहे. स्पर्धेचे काही प्रोटोकॉल्स आहेत ते पुन्हा एकदा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. 4 षटकांची लढत, पहिलं षटक पॉवर प्ले असेल, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचे काही महत्वाचे नियम आहेत. तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये विदिन ड्रेस कोड मध्ये असणं गरजेचं आहे. एखादा तुमचा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर 12th मॅन मैदानावरती पाठवलं जाईल. या स्पर्धेचे काही महत्वाचे नियम आहेत आणि असं म्हटलं जातं की खेळाडूला शिस्त लावण्याचं सर्वाधिक प्रभावी माध्यम ते म्हणजे नियम. आणि कोणताही खेळ म्हटला तर खेळामध्ये नियम हे नेहमी आपण पाहिलेले आहेत आणि नियमामध्ये खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडूला सहकार्य करणं ही तेवढंच महत्वाचं आहे. चला 4 षटकामध्ये 41 धावांची गरज आहे. चेस इज ऑन आणि क्रिकेटच्या मैदानावरती कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. तुमचे प्रयत्न आणि प्रयत्नांती परमेश्वर असं नेहमी म्हटलं जातं. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये तर सुरू होईल. राज सातमाने त्यांच्या बरोबरीने दक्षित कालपे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पॉवर प्लेचं पहिलं षटक येईल आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती जितू अडकलेच्या हातामध्ये चेंडू सोपावला गेलाय. 41 धावांचं टार्गेट आहे. चला वेळ जास्तीचा घेऊ नका प्लीज. आपण वारंवार या ठिकाणी सांगत आहोत वेळेला किंमत आहे कारण सकाळी 4 रुपयाला विकणार जाणारा पेपर संध्याकाळी 4 रुपये किलो दरानं रद्दीच्या भावामध्ये विकला जातो. त्यामुळे वेळेनुसार गोष्टी बदलतात आणि बदलणाऱ्या गोष्टी बरोबर आपल्याला चालणं तेवढंच महत्वाचं आहे. 24 मध्ये 41 धावांची गरज आहे. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी सुरू होईल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर बाहेर उभा केला गेला आणि दुसरा खेळाडू जर पाहिलं तर बरोबर लॉंग ऑफ रिझन मध्ये उभा केला गेला. गोलंदाज निघालाय. चेस इज ऑन. पहिला बॉल पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये व्यत्यय आला. तो पुन्हा एकदा मागे जाईल. अंपायर सिग्नल पाहत आहे. डेड बॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 20 आहे. तो डेड बॉलला इंडिकेट करतो आणि तो इंडिकेटर आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. गोलंदाज निघालाय. 24 ला 41. पहिलाच बॉल वरती संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षक मैदानाच्या बरोबर बॉल खाली आलेत आणि पहिल्या विकेटचं पतन पहिल्याच बॉल वरती. दक्षिणचा खेळ संपलाय. फलंदाज बाद. चला नवीन फलंदाजांना विनंती आहे शक्यतो आपण सर्कलच्या आतमध्ये बॅटरला क्रॉस करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून वेळ आहे तो वेळ वाचवला जाईल यासाठी विनंती आहे. नवीन बॅटर मैदानावरती तुम्ही बघा जी 38 सर्कलची लाईन आहे त्याच्या आतमध्ये क्रॉस करण्याचा प्रयत्न करा. चला लवकर या प्लीज. पहिल्या चेंडूवरती गडी बाद. 41 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवरती बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला मात्र चेंडू जर पाहिला तर नवीन आहे आणि असं म्हटलं जातं की सकाळच्या सत्रामध्ये नवीन चेंडू तेवढासा एलिव्हेट होत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला संयम हा जरूर राखावा लागतो कारण चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार हे क्रिकेटचं एक तंत्र आहे आणि जे तंत्र तुम्हाला जमलं तर तुमचं क्रिकेटच्या मैदानावरील भविष्य तेवढंच उज्ज्वल आहे. पहिल्याच बॉलला टार्गेट करत असताना दक्षिणची विकेट आली आणि त्याच्यानंतर मैदानावरती इनॅट क्रमांक 3 वरती विरू शिगवण याला मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हावं लागलं. टार्गेट आहे मॅच मध्ये 23 बॉल मध्ये 41 धावा करायच्या आहेत. यावेळी डावखुऱ्याचा फलंदाज झालेत आणि बरोबर सिली पॉइंटला खेळाडू तैनात केला गेलाय प्रेशर टाकण्यासाठी कारण पहिलं षटक आहे. सर्कलचे निर्बंध अशा परिस्थितीमध्ये आक्रमक फिल्डिंग नाही या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पिटसई कोण धावा डिफेन्स करताना पाहता. दुसरा बॉल एज आणि तो गोशांकी झोन मध्ये निघून गेला. 1 धाव येईल. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला. दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा विरूच्या बॅटमधून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न एज किपरच्या बरोबर वरून बॉल निघून गेला आणि इथे 1 धाव आणि एका धावेने मजगाव संघानं आपलं धावांचं खातं आहे अकाउंट आहे ते इथे उघडलं गेलंय. बरोबर 10च्या सरासरीने धावा करायच्यात. अशा परिस्थितीमध्ये कॅल्क्युलेटेड क्रिकेट कोणत्या बॉलरला टार्गेट करायचं हे तेवढंच महत्वाचं. त्या बॉलला सोडून दिलाय. व लेफ्ट इथे वेगवान बॉल होता मात्र दिशेवर नियंत्रण नाहीये. क्रिकेटचा खेळ आणि माणसाचं आयुष्य याच्यामध्ये मित्रांनो तुमच्या गतीपेक्षा दिशेला नेहमी महत्व आहे. तुम्ही कोणत्या गतीने चाललाय
त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेला चालला, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथे खराब चेंडू होता आणि पंचांनी दर्शवलं दिस इज अ इनव्हॅलिड डिलिव्हरी. एक एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये आहे. यावेळी स्लो केला बॉलला, गोशाकी झोल मध्ये बॉल निघून जाईल, एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काही नाही आणि या एका धावेनं रन फलक पाहिला, धावांचा ग्राफ जर आपण पाहिला तर तो जाऊन पोहोचला 3च्या घरामध्ये. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि कदाचित मजगाव संघाचा तोच इरादा आपण पाहिलेला आहे की पहिल्या षटकापासून आपण अटॅक करण्याचा प्रयत्न करू प्रतिस्पर्धी संघावरती. षटक क्रमांक 1 वरती जर आपण दबाव बनवला तर कदाचित ते आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. पहिल्या चेंडूवरती तोच इंटेंट पाहिला, फलंदाज बाद झाले आणि त्याच्यानंतर धावफलक काहीसं शांत. यावेळी गॅप मधून चालला बॉल नाही थांबणार, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आलाय 4 धावांसाठी 4 रन चौकार. चला व्हॉलीबॉल जे खेळताय तुम्हाला विनंती असेल थोडंसं सहकार्य करा. मैदानाच्या आतमध्ये खेळाडूला कोणत्या प्रकारचं व्यत्यय येणार नाही यासाठी प्लीज तुम्ही थोडंसं सहकार्य करा, विनंती असेल. चला 11 वाजलेले आहेत आणि मॅचला सुरुवात झालेली असताना तुमचा बॉल जो आहे तो मैदानात येणार नाही याची प्लीज आपण दक्षता घ्या आणि या स्पर्धेमध्ये कोणताही व्यत्यय निर्माण होणार नाही यासाठी प्लीज आपण थोडंसं सहकार्य करा. मागच्या चेंडूवरती चौकार आला. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. 7 आकड्यावरती रनफलक. आणखीन एक बॉल हवेमध्ये, पॉवर प्ले आहे. बॉल हातामध्ये जरूर होता पण इथे 2 धावा आल्यात. सोपं नसतं बघा मैदानात ज्यावेळी पॉवर प्लेचा खेळ सुरू असतो मागे जाऊन झेल टिपणं हे तेवढं सोपं नाही. मात्र एफर्ट्स खूप चांगले होते, बॉल पर्यंत पोहोचले होते. शेवटच्या मोमेंटला हातामधून बॉल खाली पडला आणि त्याच्यातून मिळालेल्या 2 धावाच्या धावफलकाला थोडीशी गती प्रदान करत असताना घेऊन जाईल 9च्या घरामध्ये शेवटचा आणि अंतिम चेंडू. जर एकंदरीत पाहिलं तर जो काही सरासरी या ठिकाणी मजगाव संघाला हवी होती आणि बरोबर 9च्या घरामध्ये आतापर्यंत ते पोहोचलेले आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळाडूच्या वरून बॉल जाईल, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल दुसरा धावेचा प्रयत्न आणि ते 2 धावा आहेत, त्या 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा मजगाव संघ आहे तो जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 1 विकेट 11 म्हणजे 11 धावा धावफलकावरती. चला पहिल्या चेंडूवरती विकेट आलेली असताना देखील बरोबर 10च्या सरासरीने बॅटिंग करायची होती आणि जसा एक चौकार आला त्याच्यानंतर मजगावचा संघ बरोबर जाऊन पोहोचला 11च्या घरामध्ये. त्याने 3 षटके आहेत आणि 3 ओव्हरमध्ये तब्बल 30 धावांची गरज आहे. म्हणजे जी सरासरी गाठायची होती पहिल्या षटकामध्ये कभी खुशी कभी गमवालं षटक पाहिलं, विकेट आली, त्याच्यानंतर चौकार आला, एक झेल ड्रॉप झाला, 2 धावा तिथूनही आल्या आणि रन फलक जर पाहिलं तर एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. चला वेळ घेऊ नका प्लीज. पिटसई कोण संघाला विनंती आहे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिल्या 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. जर तुमचे 3 षटकं ही विदिन 15 मिनिट्स मध्ये कंप्लीट नाही झाली तर मग सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा खेळाडू उभा करावा लागेल याची प्लीज आपण नोंद घ्या. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज आपण पाहता यावेळी घोषांकित झोन मध्ये बॉल निघालाय. फक्त एक धाव मिळेल आणि एका धावेनं धावफलकाचा आलेख पाहिला तर तो 12च्या घरामध्ये जाऊन थांबलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावर दीप शिंदेच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. पॉवर प्ले मध्ये जरूर 11 धावा आल्या होत्या. पहिला बॉल पाहिला तर अकोटापाचा वापर केला, ऑन साइडला खेळण्यास भाग पडला. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर मागे मैदान बंद आहे आणि तिथं तुम्हाला एकापेक्षा अधिक धावा नाही मिळणार. म्हणजे एकंदरीत आपण या मैदानाचा विचार केला तर गोलंदाजासाठी हा देखील बेनिफिट आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला योग्य लेंथ वरती चेंडू हाताळणं या स्पर्धेमधील तेवढीच महत्वाची बाब आहे. पहिलाच चेंडू पाहिला तर गुडले स्पॉट, त्याच्यावरती मिळालेला अतिरिक्त बाउन्स आणि तिथून आलेली एक अतिरिक्त धाव जी रणसंख्येला बरोबर घेऊन जाईल 12च्या घरामध्ये. दीप शिंदेचा पुढचा बॉल. यावेळी विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडूमध्ये तर ताकद पाहिली थोडीशी कमी पडली आणि बरोबर मिड विकेटला झेल टिपत असताना आणखीन एक फलंदाजाचा खेळ संपलाय. आणखीन एक फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज
मसगाव संघाला विनंती आहे, नवीन जे बॅटर आहेत त्यांना प्लीज थोडस घाईनं मैदानावरती पाठवा. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली आणि त्याच्यानंतर आता नवीन फलंदाज विकास शिगवन याला मैदानाच्या आतमध्ये यावं लागलंय. पहिल्या षटकामध्ये सरासरी जरी राखली असली तरी इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद, 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. सरासरी राखण्यासाठी आता 4 बॉलवरती तुम्हाला किमान 9 धावा या मैदानावरती काढणंही तेवढंच गरजेचं आहे. क्रिकेट इज अ नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. आणि बरोबर तुम्हाला डोक्याचा वापर करत असताना कोणत्या चेंडूला टार्गेट करायचं, कोणत्या चेंडूवरती सिंगल डबल, याही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्याच्यानंतर गडी बाद, नवीन फलंदाज आणखीन एकदा ऑन साइडला खेळत असताना चेंडू निघून गेलाय घोषांकित रिझन मध्ये. 1 धाव मिळेल. एका धावेने रणफलक पाहिलं तर धावफलकावरती आहे नेल्सन आकडा 13च्या घरामध्ये. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 41 धावांना प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. जसं गोलंदाजी ट्रॅकवरती दीप शिंदेला उतरवलं गेलं. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्याच्यानंतर आली विकेट, अगेन 1 सिंगल. आणि इथून आता 3 चेंडूमध्ये किमान तुम्हाला एक मोठा फटका शोधावा लागेल. कारण क्रिकेटच्या मैदानावर प्रेशर, आणि प्रेशर एकदा की तुम्ही प्रतिस्पर्धी संघावरती बनवला तर याच प्रेशर मधून एखादा संघ चुकी करतो. आणि मी मगाशीच उल्लेख केला की एरर इज अ हॉरर. एकदा की चुकी झाली की मैदानावरती निर्माण झालेली भीती आणि त्याच्यानंतर स्कोर कार्ड मध्ये झालेले उलटापालट हे क्रिकेटच्या आतमधलं, क्रिकेटच्या मैदानावरचं समीकरण आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. फुलर लेनचा बॉल होता ऑन साइडला, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं. आणि जसं म्हटलं जातं की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या मैदानावरती फलंदाजाचं फुटवर्क या 2 गोष्टी महत्वाच्या. त्यावेळी खडे खडे जागेवरून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि गतीने यावेळी बीट केलं गोलंदाज दीप शिंदेनं. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. अप्रतिम गोलंदाजी. अगेन सबमरीन डिलिव्हरी. या बॉलवरती बाउन्स नव्हता, बॉल पडला आणि एका रेषेमध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आला. इथे पहा 5 चेंडूचा खेळ संपला. अक्षरशः हे षटक पिटसई कोण संघासाठी खूप चांगलं राहिले. धावा तेवढ्या प्रमाणात आलेल्या नाहीयेत. मसगाव संघावरती दबाव बनवणारे षटक आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल. शेवटचा बॉल, आणखीन एक डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी षटकामध्ये पाहिले. अंपायरचं सिग्नल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या अखेरीस मसगाव संघाचा धावफलकाचा ग्राफ पाहिला तर 13 वरती 2 गडी बाद. चला येणारे 12 बॉल 12 मध्ये 28 करायचे आहेत. प्लीज घाई करा. पिटसाई संघ प्रत्येक षटकानंतर प्लीज टीम मीटिंग घेऊ नका. आपण मगाशीच उल्लेख केला की टाइम इज अ मनी. वेळेबरोबर ते आपल्याला पुढे जाणं तेवढंच महत्वाचं आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर डे लाईट मध्ये म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये ही संपूर्ण स्पर्धा आपण कव्हर करत आहोत. अशा परिस्थितीमध्ये आयोजकांना खेळाडूंची साथ ही तेवढीच महत्वाची बाब आहे. तर येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 14च्या सरासरीने बॅटिंग करायचे. भावेश लोखंडे गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. 10च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या. ओव्हर क्रमांक 2 मध्ये दीप शिंदेची गोलंदाजी खूप चांगली राहिली. 1 विकेट मिळवली, त्यांनी 2 धावा खर्च केल्या आणि त्याच्यानंतर आता दबाव बॅटिंग करणाऱ्या संघावरती. 12 चेंडू 28 धावांची गरज. दीप लोखंडेच्या गोलंदाजीचा एकंदरीत ग्राफ खूप चांगला राहिला. त्याच्यानंतर भावेश लोखंडे आलेत. विकास यावेळी पाहिलं स्ट्राईक एंडला पहिलाच बॉल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये तो लँड झाला आणि इथे आणखीन एक झेल टिपलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि आणखीन एका विकेटचं पतन. चला नवीन फलंदाज थोडस लवकर या. नयन शिगवन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 11 मध्ये अजूनही 28 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल जर तुम्ही पाहिला तर प्रत्येक बॉलला हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. मी मगाशीच उल्लेख केला की क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. कॅल्क्युलेटेड माइंडनं क्रिकेट तुम्हाला तेवढं चांगलं खेळता यायला हवं. सिंगल डबललाही प्राधान्य मैदानाच्या आतमध्ये देणं महत्वाचं आहे. कारण जसं म्हटलं जातं की मुंबईची लाईफलाईन लोकल, तशी क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल. ती लाईफलाईन मैदानावरती वापरणं तेवढंच महत्वाचं आहे. मागचे काही बॉल पाहिले तर मसगाव संघाकडून सातत्याने अटॅक करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामध्ये मधल्या फलीतील जे फलंदाज आहेत ते स्वस्तामध्ये बाद झाले. आता नयन मैदानाच्या आतमध्ये दाखल.
22 आलेत, माफ करा. आणखीन एक चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती येईल दुसरा धावेचा प्रयत्न डेंजर एंडला थ्रो जरूर होता, मात्र इथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत असताना धावफलकाचा वाढता ग्राफ आहे तो जाऊन पोहोचलाय 15च्या घरामध्ये. या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 10 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आणि 10 मध्ये अजूनही करायचे 26 धावा. 6 मध्ये 26 ची कहाणी इथे एज आणि आणखीन एक फलंदाज गॉन डिपार्ट्स, आणखीन एका विकेटचा पतन. चला नयन मैदानात लवकर या. नयन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मागच्या काही चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट खाण्याचा प्रयत्न झाला. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर सातत्याने आलेलं विकेट आणि त्याच्यानंतर मजगाव संघावरती वाढत चाललेला दबाव आणि त्या दबावामध्ये अक्षरशः इथे उद्ध्वस्त झालेली बॅटिंग लाईनअप आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ पाहिलं तर 7व्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, जिथे अजूनही 6व्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना अजूनही आपण पाहिलं तर या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 9 balls लेफ्ट अँड 26 मोर रन्स टू विन. यावेळी चेंडू हवेमध्ये तो ट्रॅव्हल होईल मैदानाच्या बाहेर आणि इथे आलाय 6 धावांसाठी मच निडेड वेलकम 6 षटकार. या षटकाराची गरज होती आणि नयननं आल्या मैदानावरती सांगितलंय की मी मैदानावरती शांत बसण्यासाठी नाही आलोय. जसं त्याच्या रडारमध्ये बॉल आला, लांगांना बीट करत असताना चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर पाठवलं आणि इथे जर पाहिलं तर स्कोअर कार्ड मध्ये अक्षरशः वेगवान घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा 21-21. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्याच्यानंतर आता गोलंदाजावर आलेला हा दबाव. आणखीन एक बिगिट ऑन साइडला. इथे एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू बॉलवरती येईल, झेल ड्रॉप झालाय आणि त्याच्यानंतर इथे पहा दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट. आपण सुरुवातीलाच मनोसर उल्लेख केला की कॅचेस विनिंग द मॅचेस. वानखेडेच्या मैदानावरती मुजीब रहमानने मॅक्सवेलचा झेल सोडला होता आणि त्याच्यानंतर घशाखाली गेलेला घास त्याने अक्षरशः बाहेर काढला होता. क्रिकेटचा इतिहास आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर या मॅचची कहाणी इथे कॅच सोडला, 2 धावा आल्या. तिथे नयन पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बिगिट करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह लेंथ वरती बॉल होता आणि त्याला उडवत असताना इथे षटक क्रमांक 3 चा खेळ संपला आणि 3 षटकाच्या अखेरीस धावफलकाचा ग्राफ पाहिला तर तो आहे 23-23च्या घरामध्ये. चला 6 मध्ये 18 करायचे आहेत. नवीन गोलंदाज घेऊन या. दुसऱ्या बाजूला नयन ज्याच्या बॅटमधून षटकार जरूर आला होता आणि म्हणून सरांनी इथेच उल्लेख केला की संयम ही आजकाल हरवत चाललेली गोष्ट आहे. संयम राखणं तेवढंच गरजेचं आहे आणि आज मॉडर्न क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं तर मोह बॅटरला जास्त वेळ आवडता नाहीयेत. षटकार आल्यानंतर त्याला नेहमी वाटतं की दुसऱ्या बॉलवरती मी आणखीन एक हिट करावा. मात्र मगाशी जसं म्हटलं की कॅल्क्युलेटेड माइंडने क्रिकेट खेळणं गरजेचं होतं, म्हणून सर 5व्या बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर नयननं स्वतःकडे स्ट्राईक ठेवणंही तेवढंच महत्वाचं होतं. पण शेवटच्या बॉलवरती त्यांनी षटकार मारण्याचा प्रयत्न केला. स्ट्राईकला आता जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक यांचा बॅटर विकास आहे आणि मैदानावरती 6 मध्ये 18ची गरज आहे. स्वतःवरती विश्वास, जबाबदारी हेही तेवढीच महत्वाची आहे. कारण क्रिकेटच्या मैदानावरती नेहमी म्हटलं जातं की जबाबदारी ज्यावेळी तुम्ही खांद्यावरती घ्याल, क्रिकेटच्या मैदानावरती तुमच्या संघामधील सर्वात मोठा खेळाडू तो म्हणजे स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेणं. पहिलाच बॉल पाहिला तर स्लोअर बॉल निघून चाललाय. मागे अंपायर सिग्नल गोशांकित झोन मध्ये चेंडू आहे आणि जसं म्हटलं जातं की मी सुरुवातीलाच उल्लेख की नयनला स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं गरजेचं असतं. कारण म्हटलंय की ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. आता इथे पाहिलं तर पहिलाच बॉल 1 धाव आल्यानंतर आता 5 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. मैदानावरती मॅच अजूनही संपलेली नाहीये, मात्र इथे एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. आणि तो फटका या बॉलवरती आलाय का? बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि आणखीन एक फलंदाज डिपार्ट, आणखीन एका विकेटचं बटन. चला नवीन फलंदाज या. इथे पाहिजे तर सचिन राणेने खूप चांगला झेल टिपला. वायडिश लॉंग ऑफ मध्ये ते धावत आले, बॉलला कॅरी केलं आणि त्याच्यानंतर आता नवीन कॅन्डिडेट, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आणि इथे आता पहा येणारे 4 बॉल आहेत आणि 4 बॉल मध्ये करायचे आहेत जिंकण्यासाठी 17 धावा, 17चा खतरा.
4 मध्ये 17 आणि जसं आपण मगाशी म्हटलं की नयनला स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं गरजेचं होतं. एररीचं हॉरर झालेली छोटीशी चुकी क्रिकेटच्या मैदानावरती केवढी मोठी ठरू शकते, कारण नौकेला पडलेलं एक छोटासा छेद, छोटासा भूक जो तुमची नौका बुडवण्याचं काम करतं. आणि इथे पाहिले तर आता येणारी 4 आणि 4 मध्ये 17 धावांची गरज. टार्गेट जरी मोठं असलं तरी क्रिकेटच्या मैदानावरती इम्पॉसिबल हे शब्दाला जागा नाही, कारण इम्पॉसिबल मध्ये दडलेला शब्द आहे. आय इम्पॉसिबल. चेंडू हवेमध्ये, आणखीन एक विकेट वरती टांगती तलवार. इथे झेल टिपला. नयन पुन्हा एकदा स्ट्राईक पासून वंचित राहील आणि आणखीन एका विकेटचं पतन. चला नवीन फलंदाज या गोलंदाज राकेश अडकले ऑन हॅट्रिक. आणि दुसऱ्या बाजूला मजगाव संघाच्या फलंदाजांना कुठेतरी समजणं गरजेचं होतं. पहिल्या चेंडूवरती नयनला स्ट्राईकला आणणं, त्याच्या बॅटमधून चांगले फटके आलेले असताना जो मैदानावरती खूप चांगला खेळ करतो त्याला स्ट्राईक एंड आणणं तेवढंच गरजेचं होतं. मात्र आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 17 धावांची गरज. एक कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. आणि दुसऱ्या बाजूला राकेश अडकलेला पाहिलं तर राकेश अडकले ऑन हॅट्रिक. या स्पर्धेची पहिलीच हॅट्रिक या पहिल्याच मॅच मध्ये येईल का याच्यावरती मात्र सर्वांची नजर. आणि येणारा एक चेंडू आपल्या या प्रश्नाचं उत्तरही देऊन जाईल. 3 मध्ये 17 आणि इथे तुम्ही पाहिलं तर आता 17चा खतरा आहे. एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये जरूर एक पलटवार पाहायला मिळेल. इथे पॅडवरती बॉल होता आणि फक्त एक सिंगल धाव येईल. 2 चेंडूवरती 16 धावांची गरज. मॅच मधील अक्षरशः बॉलने हवा काढून टाकली. आता बघा 2 मध्ये 16 क्रिकेटचं समीकरण तुम्ही गणित पाहिलं तर मापात न बसणारं हे समीकरण आहे. मात्र याच्या आधी बरेच उलटफेर आपण क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहिलेले आहेत. क्रिकेटचा खेळ नेहमी सांगतो आशा तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत सामना संपत नाही. येणारे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज. आता इथे गोलंदाजाने एखादी चुकी केली तर जरूर बॅटरला एक संधी निर्माण होईल. मात्र जशी गोलंदाजी सुरू आहे, गोलंदाज चुकी करणं फार कमी, चान्सेस फार कमी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसत आहेत. नयन आता इथे म्हणूयात की जर प्लॅटफॉर्मला गाडीला पोहोचण्याला थोडासा उशीर झालाय. 2 बॉल मध्ये करायच्या 16 धावा. 3 चेंडूमध्ये 8 या वैयक्तिक धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. इथे पहा बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक आहे झेल टॉप. इथे फक्त एक सिंगल धाव मिळेल म्हणजे आता मॅच मध्ये केवळ फॉर्मॅलिटी म्हणजेच औपचारिकता शिल्लक राहिली. शेवटचा बॉल. एक चेंडूवरती 15. चला याच्यानंतरच्या मॅचसाठी मालू कोण आणि कुडे दोन्ही संघाचे कॅप्टन असतील आणि दोन्ही संघांनी प्लीज रेडी राहायचंय. पहिलाच बॉल ऑन साइडला चेंडू. इथे पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती दे राहील लेकिन दुरुस्त आहे. मात्र शेवटच्या बॉलवरती इथे कोणत्याही प्रकारचा फायदा नव्हता. 6 धावा आल्या. मॅच फिनिश. हॅलो हॅलो. चला आपण आता मान्यवरांच्या सत्काराकडे थोडं बोलूया. हॅलो हॅलो. चला हँडशेक करून मैदानावरती मैदानाच्या बाहेर जायचंय. मजगाव संघ मैदानावरती हँडशेक करायचंय. खेळाडू वृत्ती, खेळाडू भावना, स्पोर्टमॅन स्पिरिट आपण मैदानावरती दाखवायचं आहे आणि त्यासाठी मजगावचा संघ मैदान आतमध्ये येईल. पिटसाई कोण हँडशेक करूनच आपण मैदानाच्या बाहेर जायचं याची प्लीज नोंद घ्या. दीप शिंदे तुम्हाला विनंती असेल मॅन ऑफ द मॅच साठी आपण लगेच या. 8 बॉल मध्ये 17 धावांची महत्वाची इनिंग. त्याच्या बरोबरीने त्याच्या गोलंदाजीमध्ये आलेली 1 धाव आणि मॅन ऑफ द मॅच हा जो किताब आहे या ठिकाणी दीप शिंदे याला आपण आमंत्रित करत आहोत. वेल प्लेड दीप शिंदे. हॅलो. आजचे आमचे प्रमुख